सर, एमआयडीसीने टेंडर काढलेलं आहे झोपडपट्टीचं पुनर्वसन करण्यासंदर्भातलं आणि फक्त 300 स्क्वेअर फीटच घरं देणार असं त्याच्यामध्ये नियम वगैरे आहे. नाही, एमआयडीसीने काढलेला जो टेंडर काढला होता या बाबतीत आम्ही सविस्तर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांशी बोललो आहे आणि त्या बाबतीत माझ्या माहितीप्रमाणे त्याला स्टेसुद्धा देण्यात आलेला आहे आणि या बाबतीत सविस्तर आमच्या झोपडपट्टीला जेवढे कोणी आम्ही नगरसेवक आहे त्यांचा आम्ही साहेबांशी भेट घेऊन साहेबांशी सविस्तर आम्ही चर्चा करणार आहोत त्या झोपडपट्टीबद्दल आणि झोपडपट्टीमध्ये SRA लागू करावा का क्लस्टर लागू करावा. आमचं म्हणणं आहे की सरसकट सर्वांना जर भेटलं तर क्लस्टर लागू झालं तर सर्वांना सरसकट सर्वांना भेटेल म्हणून आमचं आहे. आणि ह्या बाबतीत कोणी बांधावं काय बांधावं ही जे हे MIDCने काढले MIDCने बांधावं पण MIDCने बांधत असताना सर्व गोष्टीची पूर्णपणे मुवमेंट्स माहिती घेऊन म्हणजे सर्व गोष्टी तुम्ही बोलताय तसं 300 वगैरे नाही. आमची मागणीच आज मुंबईसारख्या ठिकाणी 500 देण्यात येतं तर आमची मागणीच आम्हाला 1 बेड हॉल किचनची आमची मागणीच आहे की जो प्रत्येक झोपडपट्टी धारकाला ते पण एखादी गॅलरी असावी, बेडरूम मास्टर बेडरूम असावा, किचन असावं, हॉल असावा अशा पद्धतीने आम्ही स्वतः मागणी केलेली आहे. तेव्हा आमच्या मनसोक्त झाल्याशिवाय तर आम्ही या गोष्टी तर होऊन नाही देणार. पण ह्या बाबतीत जो टेंडर निघालेला होता ती वस्तुस्थिती खरी आहे आणि त्याबाबत आम्ही लगेच साहेबांना उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही याबाबत कल्पना दिली त्याने त्याबाबत स्टे घेतलेला आहे आणि लवकरात लवकर आमची मीटिंग घेऊन त्याबाबत योग्य तो निर्वाळा होऊन जाईल.